प्रेक्षक नमस्कार, मी रितेश वाजपेयी. आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी. यावेळेला आपण आलेलो आहे मुर्शीवरून विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे निवडणुकीची एक वेगळीच एक प्रकारे दिसायला भेटत एक चांगला असा वातावरण इथे आहे. आपल्यासोबत इथे भारतीय जनता पार्टीच्या उपजिल्हा प्रमुख इथे उपलब्ध आहे. आपण त्यांची जाणून घेऊ की कशा प्रकारे समीकरण नेमकं असणार आहे. अर्चनाताई मुरुमकर आपल्यासोबत आहे. नमस्कार. काय नेमकं समीकरण यावेळेला आपल्या कशा प्रकारची निवडणूक आता 2024 वारे व्हायला लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मी आभार मानतो. त्यांनी खूप मोठी योजना जी लाडकी बहीण योजना आहे ती आणली आणि आमच्या ज्या महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या हक्काचे पैसे दिले आणि त्याच्यामुळे एकदम वातावरण चेंज झालं. आता लाडली बहीण योजनामुळे आमच्या लाडल्या बहिणांना वाटते का आमचा लाडला भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब आले पाहिजे. त्याचप्रमाणे जे आहे वारे वाहत आहे. आपल्या बाबतीत बोलायला गेलं वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये आपलं नाव जेव्हापासून समोर आलेलं आहे एक इच्छुक उमेदवार मध्ये, तेव्हा त्याच्यानंतर एक आहे वारच बदललेला आहे. पण तर एकीकडे भावाचं वातावरण आहे तर दुसरीकडे बहिणीचं वातावरण आहे. तर त्या बाबतीत आपल्याचा प्रवास आहे. प्रवास नेमका कशा कुठून सुरुवात झाली, समाजकारण राजकारण काय की 2012 मध्ये बोंडे साहेबांच्या आशीर्वादामधून आम्ही विदर्भ जनसंग्राममधून अपक्ष निवडून आली होती जिल्हा परिषद बेनोडा जिल्हा परिषद मध्ये. आणि बोंडे साहेबांच्या आशीर्वादामधूनच मी सभापती झाले आणि महिला व बालकल्याण सभापती. मला सौभाग्य मिळालं का महिलांसाठी काम करावं आणि सतत मी 5 वर्ष काम केलं. नंतर भाजपमध्ये सचिव राहिले. आता 2023 मध्ये मी बाजार समितीचे डायरेक्टर आहे. आता डायरेक्टर झाली आणि आता भाजपची उपाध्यक्ष आहे. तेव्हापासून मी सतत बोंडे साहेबांसाठी, विदर्भ जनसंग्रामसाठी, आमच्या महिलांसाठी, आमचे जे शेतकरी बंधू आहे, बांधव आहे, शेतमजूर आहे त्यांच्यासाठी सतत काम करत राहील. आता सतत काम आहे. थोडस म्हणजे चालता मी थोडस दौडणं चालू केलं तर सर्वांना उत्साह झाला का नाही आमची लाडकी बहीण त्या मतदारसंघात आली. कारण 5 वर्ष झाले त्या मतदारसंघाचा विकास थांबलेला होता. जे वृद्ध महिला आहे ज्यांना श्रावण बाळ योजना मिळते ते थांबली. त्यांना त्यांचे पैसे मिळून नाही राहिले. विधवांना त्यांचे पैसे मिळून नाही राहिले. महिन्याच्या महिन्या मिटिंगा होऊन नाही राहिल्या. त्याच्यानं महिलांना वाटते का एक आपली बहिणीने आपलं नेतृत्व केलं पाहिजे. आणि तुम्ही सांगून राहिले त्या 3-4 दिवसापासून वारं म्हणजे तेच झालेलं आहे. कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीमध्ये निवडणूक लढणार आहात जर पक्षाने आपल्याला सांगितलं? बरोबर आहे. आमचा वरुड मोर्शी तालुका हा संत्र्याचा पट्टा आहे आणि संत्रा प्रकल्प शेतकऱ्यांची मागणी आहे का संत्रा प्रकल्प झाला पाहिजे. सर्वात पहिला प्रयत्न तर मी करेल का माझ्या मतदारसंघामध्ये संत्रा प्रकल्प आला पाहिजे आणि मागणी तर आहे आणि मी त्याच्यासाठी कोणत्याही फरक अमरावती जो टेक्सटाईल पार्क आहे, टेक्सटाईल हब आहे, तो कुठेतरी आपल्या इथे व्हायला पाहिजे. पण मागणी त्यासाठी काय? बरोबर आहे. आमचा जसा संत्र्याचा भाग आहे तसंच आमच्या इथे कापूस, कॉटन वगैरे होते. तर त्याच्यामुळे आमच्या इथं टेक्सटाईल हब यायलाच पाहिजे आणि मी पूर्ण प्रयत्न करेल. त्याच्यामुळे काय होईल, बेरोजगारांना रोजगार होईल, माझ्या महिलाही कामी लागेल, त्यांनाही रोजगार मिळेल, काही सक्षम होईल आणि याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. शेतकरी विशेषतः बहु क्षेत्र आहे. संत्र झालं, कापूस झालं, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे येत असतात. ते शेतकरी जे हा सध्याचा जो बळीराजा आहे खूप त्रासलेला आहे. त्याच्यासाठी काय गोष्ट आपण विचार करून ठेवलेला आहे? आता जे सरकार देवेंद्र फडणवीस भाजपचे जे सरकार देत आहे शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तसे ते त्याच्याने खुश आहे. पण अजून त्यांच्या काही करता आलं तुम्ही करेल, प्रयत्न करेल. आणि वीज बिल आहे फ्री झालं पाहिजे. आता आपण वीज बिल फ्री झालं जसं आता सौर ऊर्जा आलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले आहे अगर सौर ऊर्जा प्रकल्प आला आणि अजून त्याच्यामधून शेतकऱ्यांना काही फायदा झाला तर चांगलंच होईल. अप्पर वर्धा प्रकल्प हा खूप जुना असा सब्जेक्ट आपल्या क्षेत्रामध्ये आहे.
अपर वर्धा प्रकल्प लोकांसाठी काय एक विशिष्ट आपण विचार केला? अप्पर वर्धा प्रकल्प जो झाला, आता त्याच्यामध्ये काय झालं ना, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. आता ज्यावेळेस शेतकऱ्याच्या जमिनी म्हणजे पोटावरच पाय देणार, आणि पोटावर पाय देणं म्हणजे त्याच्या घरच्या जे सदस्य आहे त्याचं पालन पोषण कसं करणार, त्याच्यासाठी त्या शेतकऱ्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, त्यालाही मिळाला पाहिजे, त्याच्या मुलालाही मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करेन. आपल्याला जी विधानसभा क्षेत्रातली जनता बघत आहे, जे आपले मतदार बंधू बघत आहे, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश या निवडणुकीच्या अनुषंगाने राहणार आहे? मी त्यांची लाडली बहीण आहे, मी त्यांची लाडली मुलगी आहे, आणि मी एक मोठी बहीण म्हणून त्यांच्यासाठी विकासाची कामं त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आखरी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असा मी प्रयत्न करेन, आणि ज्याही समस्या राहील त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न. सभापती राहिल्या, बाबती राहिल्या, तेवढ्या जिल्हा परिषदेमध्ये असताना आपली महिला विकासासाठी कोणकोणत्या प्रकारचे कार्य केले? महिला बाल कल्याण मध्ये कसं असते, बालक आणि पोषक आहार येते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा. ज्यावेळेस मला समजलं काही सरकार तर पैसा खर्च करून राहिला आहे, पण तिथून येता येता जे क्वालिटी मिळाली पाहिजे, मुलांना जे क्वालिटी मिळाली पाहिजे ते मिळते, तर त्याच्यावर मी सुधारणा केली. आणि जिथं जिथं माझं काम होतं, जिथं जिथं भ्रष्टाचार होत होता तो भ्रष्टाचार मी तिथं केला, आणि महिलांसाठी सर्व प्रशिक्षण दिले, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून मी माझ्या स्वतःच्या याच्यात खाजगी पैशातून मी त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना पाळवलं. तर आता जेव्हा आपण इच्छुक उमेदवार आहात आणि आता जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच महिलांसाठी यापेक्षा जास्त काही आपण करून द्याल असं मला वाटतं. मला असं वाटते महिलांसाठी तर सर्वात पहिले जसं आपण लाडकी बहीण योजना चालू केली, आपण 1500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यात देऊनच राहिलो, पण मला असं वाटतं की त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे. तर सर्वात पहिले मी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करेन आणि काम आहे. धन्यवाद. तर प्रेक्षकांना आपण बघितलं माझ्यासोबत अर्चनाताई मुंडकरजी, त्यांनी सांगितलं कशा प्रकारे त्यांनी आपल्या सभापती कार्यकाळामध्ये काम केलं महिलांकरिता, लोकांकरिता, आणि जर त्यांना पक्षाने संधी दिली तर नेमकं कशा प्रकारचा बदल ते घडून आणणार आहेत ही त्यांनी सांगितलं. नेमकं या निवडणुकीमध्ये काय होणार, उमेदवार कोण असणार, कशा प्रकारची ही चुरशीची लढत असणार आहे हे पण आपल्याला बघायला भेटणार आहे. तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र 9 मराठी.